नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आज आपण एक विशेष व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, पालक, रसिक, मान्यवर आणि आजचे प्रमुख अतिथी श्रीयुत अनिल कवठेकर सर, या सर्वांचं मी विनायक आभाळे, टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला लाभलेले जे वक्ते आहेत श्रीयुत अनिल कवठेकर यांचा अगदी थोडक्यात मी परिचय आपल्याला देतो. सर उत्तम कवी आहेत, लेखक आहेत, नाटककार आहेत, चित्रपट समीक्षक आहेत, उत्तम असे सूत्रसंचालक आहेत. त्याचबरोबर अनेक चित्रपटांचं त्यांनी परीक्षण केलेलं आहे आणि असं बहुआयामी असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. त्यांच्या आजच्या व्याख्यानाचा विषय आहे चित्रपट एक भाषा प्रसाराचे माध्यम. आणि मला वाटतं यानंतरची सर्व सूत्र मी प्राध्यापक अनिल कवठेकर यांच्याकडे देतो. त्यांनी आपले विचार आम्हाला ऐकवावे. कवठेकर सर. धन्यवाद सर. टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालय डोंबिवली पूर्व आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि या पंधरवड्याच्या निमित्ताने या कनिष्ठ महाविद्यालयाने मराठी भाषा संवर्धनाकरता काहीतरी श्रम करण्याची मला जी संधी दिलेली आहे त्याकरता मी पहिल्यांदा या कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे मित्र प्राध्यापक विनायक आभाळे यांचे आभार मानतो की मराठी भाषेसंदर्भात आपण सतत बोलत असतो की आपण काहीतरी करायला हवं, पण अशी करण्याची संधी आता मला या निमित्ताने मिळालेली आहे, तेव्हा आपण त्या संधीचा फायदा घेऊया. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या या पूर्व संध्येला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पूर्व संध्या येईल, उद्या आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण खूप सुंदर असा विषय या कनिष्ठ महाविद्यालयाने निवडलेला आहे. एका चित्रपट एक भाषा प्रसाराचे माध्यम, अतिशय सुंदर असा विषय आहे आणि त्या विषयाला खूप चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण गंमत अशी की तुम्ही जर चांगले वाचक असाल आणि चांगले श्रोते असाल तर शक्यतो तुम्ही काही पॉइंट्स काढून ठेवा, मुद्दे काढून ठेवा, ज्यामुळे ते मुद्दे तुम्हाला नंतर कुठेही उपयोगात आणता येतील असे ते मुद्दे. कारण आपल्याकडे एक चांगला श्रोता हा तेव्हाच असतो की जो मुद्दे काढून ठेवतो आणि त्या मुद्द्यांचा उपयोग मग आवश्यक असेल तेव्हा आपण तो करू शकतो. तर आता मी सांगितलेलं आहे की हे व्याख्यान ऐकल्यानंतर चित्रपटाविषयीच्या अनेक कल्पना तुमच्या स्पष्ट होतील. तुम्हाला चित्रपट पाहण्याकरता लागणारी एक वेगळी दृष्टी प्राप्त होईल. गाणी आणि चित्रपट, गाणी आणि आपलं आयुष्य या सगळ्यांचा कसा संबंध असतो हे पण तुमच्या लक्षामध्ये येईल आणि त्याच्यातल्या खूप गमती जमती पण आपल्या लक्षामध्ये येतील. तर आपण सुरुवात करूया की चित्रपट एक भाषा प्रसाराचे माध्यम. मित्रांनो, हा जो काळ आहे हा काळ आपण म्हणतो की हा माध्यमाचा काळ आहे. सोशल मीडिया नावाची कन्सेप्ट आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि सोशल मीडियाच्या एका माध्यमावरच आज आपण बोलत आहोत. त्यामुळे हा जो काळ आहे हा माध्यमांचा काळ आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्याची जो या माध्यमावरती स्वार होतो किंवा ज्याची या माध्यमावर स्वारी तो सगळ्यांवरती राज्य करेल. आपल्याला जर सगळ्यांवर राज्य करायचं असेल तर आपल्याला या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करता आला पाहिजे आणि मग या माध्यमाबरोबर चित्रपट माध्यम हे प्रसाराचं माध्यम कसं होतं ते आपण पाहूया. पहिल्यांदा आपण समजून घ्या की भाषा म्हणजे काय. मी या बाबतीतलं जे व्याकरण आहे ते फार थोडं सांगणार आहे कारण आपला मूळ विषय जो आहे तो आहे प्रसार, चित्रपट एक भाषा प्रसाराचे माध्यम. त्यामुळे आपण त्या विषयाकडे जाणार आहोत. पण त्या विषयापर्यंत जाण्यापूर्वी आपण पहिल्यांदा थोडक्यात ही जी भाषा आहे ती समजून घ्या. मित्रांनो, भाषा म्हणजे काय तर अर्थपूर्ण ध्वनींचा संवादासाठी केलेला उपयोग म्हणजे भाषा. म्हणजे मी जे बोलतोय हा एक ध्वनी आहे आणि त्या ध्वनीला काही अर्थ आहे. तो अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून तुम्हाला तो माझा ध्वनी जो आहे तो कळतो. कारण प्रत्येक भाषा ही स्वतंत्र ध्वनीची तयार झालेली असते. त्यामुळे हा जो ध्वनी आहे त्या ध्वनीचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि दुसरं
भाषा हे आनंदाचे माध्यम आहे. आता आनंदाचं कसं, आपण भाषा शिकत नसतो आणि भाषा खरं तर शिकायची पण नसते, तर भाषेमध्ये वावरायचं असतं. जसं असं समजा की भाषेचा चिखल आहे, त्या चिखलात लोळायचं असतं. असं समजा की भाषेची फुलं बागेमध्ये पडलेली आहेत, त्या फुलांमध्ये न्हायचं असतं. असं समजा की भाषेचा पाऊस पडतोय, त्या पावसात भिजायचं असतं की भाषा आपोआप येते. भाषा आपण शिकण्याचा प्रयत्न केला की ती येत नाही. आणि हे तुम्हाला माहितीये की इंग्रजी भाषा आपण गेली कित्येक वर्ष शिकण्याचा प्रयत्न करतोय, पण ती आपल्याला येत नाही. त्याचं कारण आहे की आपण त्या प्रकारे भाषेच्या चिखलात, भाषेच्या पावसात, भाषेच्या फुलामध्ये न्हात नाही. तर भाषेच्या फुलामध्ये, पावसामध्ये आणि त्या प्रवाहात भिजत जाणं, चिंबवणं म्हणजे मग ती भाषा आपल्याला येते. त्यामुळे चित्रपटाची पण एक भाषा आहे. मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी भाषा आहे किंवा आणखी ज्या आपल्या भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या अनेक बोली भाषा आहेत, त्याही भाषा आहेत. पण त्या सगळ्यांप्रमाणे चित्रपटाची सुद्धा एक भाषा आहे. आई जेव्हा लहान बाळाला पाहते आणि ते लहान बाळाला बोलता येत नाही, तेव्हा आई त्याच्याशी बोलते आणि बोलत असताना ती काही स्वर, काही उच्चार करते, काही ध्वनी निर्माण करते आणि हळूहळू त्या ध्वनीची ओळख त्या बाळाला होते आणि बाळ त्या ध्वनीला प्रतिसाद देऊ लागतो. आणि कधी कधी तर ते ध्वनी ऐकून ऐकून बाळ सुद्धा तशा प्रकारचे ध्वनी काढू लागतो आणि असे ध्वनी काढल्यानंतर आईला आनंद होतो. चित्रपटाचं पण मित्रांनो तसंच. मी तुम्हाला काही चित्रपटाच्या भाषेची गंमत सांगणार आहे आणि हळूहळू ही सगळी उदाहरणं जेव्हा तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्हाला सुद्धा हे कळायला लागेल. आणि खूप सोपं आहे, हे काय असं खूप क्लिष्ट अवघड असं नाही, समजण्यासारखंच आहे. आणि म्हणून ही चित्रपटांची जी भाषा आहे ती आपल्याला बऱ्यापैकी कळते. मला तुम्ही समोर नाहीत पण समोर आहात असं समजून मी म्हणतो की तुम्ही इंग्रजी चित्रपट पाहता का? त्याचं उत्तर आहे होय. तुम्ही डब केलेले किंवा मुळातूनच तमिळ, मल्याळी हे चित्रपट पाहता का? तर त्याचंही उत्तर आहे होय. म्हणजे हे चित्रपट, इंग्रजी चित्रपटही पाहता, तमिळ चित्रपटही पाहता किंवा मल्याळम चित्रपटही पाहता, या चित्रपटाची जी बोलली जाणारी भाषा आहे ती भाषा आपल्याला कळत नाही बरं ना, पण तो चित्रपट मात्र पूर्ण कळतो. म्हणजे ते काय बोलतात हे कळत नाही असं असून सुद्धा तो 2 तासाचा, 2.25 तासाचा जो चित्रपट आहे तो चित्रपट आपल्याला पूर्ण समजतं की त्याच्यामध्ये नायक कोण आहे, खलनायक कोण आहे आणि हे नेमकं काय बोलत असतील. जर असा आपण अंदाज जरी केला तरी त्या अंदाजावर सुद्धा आपले संवाद बरोबर येतील. म्हणजेच काय की चित्रपटाची भाषा जरी मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा तमिळ असली तरी त्याचबरोबर त्या चित्रामध्ये, त्या चित्रपटामध्ये जी चित्र दिसतंय, चलचित्र जी दिसतंय, त्याची जी भाषा आहे ती मात्र सगळ्यांना कळणारी भाषा. आणि म्हणून हळूहळू जेव्हा आपण ती चित्र पाहू लागतो तेव्हा ते चित्रपट आपल्या मनाचा ताबा घेतो आणि नकळतच त्या बोली भाषेतले जे शब्द आहेत ते आपल्याला कळू लागतात आणि कधी कधी ते आपण बोलतो. म्हणजे तुम्ही जर असं पाहिलं असेल की ज्यांना अजिबात इंग्रजीचा गंध नाही किंवा ज्यांनी इंग्रजी शिकलेलंच नाही अशी माणसं सुद्धा जेम्स बॉन्डचे चित्रपट, हे चित्रपट सगळेचे सगळे चित्रपट पाहणारे आहेत. आणि त्यांना ते चित्रपट कळत नाहीत का? जर कळत नसते त्यांनी पाहिले असते का? नाही. म्हणजे इंग्रजी भाषेतले चित्रपट मूळ इंग्रजीत पाहून सुद्धा त्यांना त्या चित्रपटाच्या दृश्यावरून ते चित्रपट कळतात. हीच ती चित्रपटाची भाषा. आणि म्हणून ही चित्रपटाची भाषा त्या भाषेचा, त्या विचारांचा, त्या संस्कृतीचा प्रचार करते. पण प्रचार करणे त्याचं मूळ काम नाही, तो प्रचार आपोआप होतो. आणि हे तुम्ही लक्षात घ्या, हा प्रचार आपोआप करणारे असल्यामुळे सगळेचे सगळे इंग्रजी न बोलू शकणारे माणसं सुद्धा अशा प्रकारचे चित्रपट पाहू शकतात. आणि त्या चित्रपटांची नावं सुद्धा ते सांगू शकतात. द स्पाय हू लव्ड मी, त्याला हळूहळू कळतं की स्पाय म्हणजे काय, त्याला कळतं प्रेम म्हणजे काय, गोल्ड फिंगर, रॉयल कॅसिनो, त्यांना विचारलं ते सांगतात. म्हणजेच काय की चित्रपट पाहता पाहता काही इंग्रजी शब्द त्यांच्या डोक्यामध्ये बसतील आणि हेच चित्रपट माध्यम त्या भाषेचा, त्यांच्या भाषेचा अप्रत्यक्षपणे प्रसार करते आणि तो प्रसार होतोय असं आपल्या लक्षामध्ये. मला सांगा तुम्ही, आपण जेव्हा सहलीला जातो, सहलीला गेल्यानंतर अर्धा तास आपण गप्पा मारतो आणि थोड्या वेळानंतर आपण अंताक्षरीला सुरुवात करतो. म्हणजे अंताक्षरी म्हणजे गाण्यांच्या भेंड्या.
त्या गाण्यांच्या भेंड्या त्या सहलीच्या प्रवासात, जर सहलीचा प्रवास 2 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, मुक्कामी सहल असेल आणि 5-5 तासाचा 6-6 तासाचा जर सहलीचा प्रवास असेल तर एक 5 तास 6 तास कधी कधी 4-4.5 तास गाण्यांच्या भेंड्या चालू असतात, गाण्यांच्या अंताक्षरी चालू असतात. मग मला तुम्ही सांगा की या अंताक्षरीमध्ये तुम्ही मराठी गाणी किती गाता आणि हिंदी गाणी किती गाता. तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही या संपूर्ण प्रवासात मराठी गाणी जास्तीत जास्त 10 ते 20% गाता, बाकी सगळीच्या सगळी हिंदी गाणी गाता. आणि सगळी हिंदीच्या हिंदी गाणी तुम्हाला 1 कडवं 2 कडवं, कधी कधी काही जणांना जर खूप गाण्यांचा छंद असेल तर त्यांना पूर्णच्या पूर्ण आठवतात. आणि त्यामुळे हा जो भाषेचा संस्कार आहे, तुम्ही ही गाणी शिकलात का? त्याचं उत्तर नाही. तुम्ही ती गाणी शिकण्याचा प्रयत्न केलात का? त्याचंही उत्तर नाही. पण ही गाणी तुम्हाला गाणी कशी काय कळली, कशी काय तुमची पाठ झाली? तर ती अनेक वेळा ऐकल्यामुळे सहज, तर त्या हिंदी भाषेतल्या गाण्यांनी, त्या गाण्यांमध्ये असलेल्या शब्दांनी, त्या शब्दामध्ये असलेल्या सौंदर्याने तुम्हाला एक आवड निर्माण केली आणि तुम्ही ती गाणी ऐकू लागला. तर हा जो भाषेचा प्रचार, हा जो प्रसार आहे अशा प्रकारे होत असतो. आणि म्हणून आपण जेव्हा मराठी गाणी म्हणतो तेव्हा ती आपल्याला कमी आठवतात. म्हणजे आपण एकीकडे असं म्हणतो, म्हणजे आज सुद्धा आपला जो हा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे मराठी भाषा संवर्धन. पण जर मी तुम्हाला एक प्रश्न विचार की वर्षभरामध्ये आपण किती मराठी नाटकं पाहतो, त्याचं उत्तर आता मला माहित नाही किती आहे. या वर्षाचं सोडून द्या, कारण यावर्षी काही कार्यक्रम झालेले नाही. पण किती मराठी नाटकं पाहतो आणि किती मराठी चित्रपट पाहतो आणि किती हिंदी चित्रपट पाहतो. जर हिंदी चित्रपट तुम्ही जास्त पाहत असाल तर मराठी भाषेवर आपण एक प्रकारे अन्याय करतो असं तुम्हाला वाटत नाही का? जर आपल्याला मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, ती भाषा खूप संपन्न आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण मराठी नाटकं पाहिली पाहिजे आणि मराठी चित्रपटही पाहिले पाहिजेत. तुम्ही जर पाहिलं की दक्षिणेकडचे जे लोक आहेत त्यांच्याकडे दक्षिणेतले प्रादेशिक सुपरस्टार आहेत, म्हणजे रजनीकांत असेल, नागार्जुन असेल, कमल हसन असेल, आणखीन आता बरेच सुपरस्टार तिकडे आहेत. सगळे सुपरस्टार काय झाले तर तिथले लोक तिथल्या भाषेवर प्रचंड प्रेम करतात आणि त्यांचे चित्रपट सुपरहिट होतात. म्हणजे 100-100, 150-150, 200-200 करोडचा बिझनेस हे चित्रपट करतात. तसं मला आठवून सांगा की आपल्या गेल्या 10-15 वर्षामध्ये मराठी भाषेच्या कोणत्या चित्रपटावरती लोकांनी अलोट असं प्रेम केलं आणि त्या चित्रपटाने एवढा मोठा गल्ला इंडस्ट्रीला दिलेला आहे. तर आपण हे पण लक्षात घ्यायला हवं की केवळ मराठी भाषा संवर्धन आणि हे करत असताना आपण आपली भूमिका पण लक्षात घ्यायला हवी की आपल्याला मराठी चित्रपट पाहायला हवे आणि त्याच्यातला जो आनंद आहे, त्याच्यातला जो आस्वाद आहे तो सुद्धा आपण घ्यायला हवा. आता आपण सुरुवात करूया की मराठी चित्रपट किंवा चित्रपट आणि त्यांनी केलेला प्रसार. पहिला मुद्दा येतो त्याच्यामध्ये प्रार्थना. आपण शाळेपासून सुरुवात जर केली तर शाळेत गेल्यानंतर आपण प्रार्थना म्हणतो. तशा अनेक प्रार्थना या चित्रपटांनी आपल्याला दिलेल्या आहेत आणि काही शाळांनी त्या चित्रपट गीतांना, चित्रपटातली गाणी आहेत ती, पण त्या चित्रपटातील गाण्यांना प्रार्थना म्हणून आपल्या शाळेमध्ये स्वीकारलेला आहे. म्हणजेच काय, एक प्रकारे अप्रत्यक्षपणे चित्रपटाने या हिंदी किंवा मराठी भाषेतील सुंदर गाण्यांचा प्रसार अप्रत्यक्षपणे तुमच्यापर्यंत केलेला आहे. आणि आपण गाणं किंवा प्रार्थना, एखादं गाणं प्रार्थना म्हणून का स्वीकारतो? जेव्हा त्याच्यातला भाव, त्याच्यातला अर्थ किंवा अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर त्याची सुंदरशी चाल आपल्याला आवडते, तेव्हा आपण ते गाणं प्रार्थना म्हणून स्वीकारतो. अशी जुनं गाणं तुम्हाला मी सांगतोय, प्रतिघात चित्रपट आहे नाना पाटेकरचा आणि त्याच्यातलं ते गाणं आहे, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. गाणं हिंदीतलं असतं तरी एक आत्मविश्वास आपल्याला देते. परमेश्वराच्या चरणी आपण कसं नतमस्तक व्हावं आणि काय मागायचं त्याच्याकडे हे गाणं सांगते की आम्हाला एक विश्वास दे आणि आम्ही
की आम्ही चांगल्या मार्गावर जाऊ शकू अशी बुद्धी आम्हाला देते. म्हणजेच काय, ही चित्रपटातलं गीत आहे. असं म्हटलं जातं की चित्रपट गीत चांगली नसतात, पण या गीताला अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये प्रार्थनेचं स्वरूप मिळालेलं आहे. असा प्रसार अप्रत्यक्षपणे हे चित्रपट करत आहेत. आणि तसंच हे झालं हिंदीतला. तुम्हाला काही मराठीतली 2-3 गाणी सांगतो की जी शाळेच्या कार्यक्रमामध्ये असतात. म्हणजे खास करून शाळेचा कार्यक्रम किंवा महाविद्यालयाचा जर कार्यक्रम असेल, ज्याला आपण गॅदरिंग असं म्हणतो, तर या गॅदरिंग मध्ये पाहिलं असेल की गॅदरिंगचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये ही गाणी आपण सकाळी दुपार संध्याकाळी किंवा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सतत ऐकत असतो. त्यापैकी एक आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या चित्रपटातले गीत. आणि ते गीत पण प्रार्थना म्हणून हल्ली सगळीकडे उपयोगात आणलं जातं. गीताचे शब्द तुम्हाला माहिती आहेत, पण मी तुम्हाला आठवण करून देतो. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. बघ, या गीतात सुद्धा विश्वास मागितलेला आहे आणि त्या प्रार्थनेत सुद्धा विश्वास मागितलेला आहे. या शब्दांची ओळख पण आपल्याला चित्रपटाने करून दिली. चित्रपटाच्या माध्यमातून हे गाणं आलेलं. तसंच एक उंबुटू नावाचा चित्रपट येऊन गेलेला आहे. फार लोकांनी पाहिला नसेल, पण त्याच्यातलंही गीत, तेही लोकशाही म्हणजे काय हे इनडायरेक्टली सांगत असताना आपण देशातील बांधवांनी एकमेकांशी कसं वागलं पाहिजे, तसं लोकशाहीमध्ये सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वावर आपली लोकशाही आहे. पण त्या लोकशाहीला बळ देणारं काम सुद्धा एक चित्रपट करत असतो. तसं हे उमटू नावाच्या चित्रपटातलं एक गीत आहे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. बघा, सुंदर शब्दात सांगितलेलं. एक गाणं बघा चित्रपटातलं. मला काय सांगायचं आहे की चित्रपट म्हणजे काहीतरी टाइमपास आहे असं पाहून चालणार नाही. तर चित्रपट सुद्धा साहित्यिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला पुढे नेणारा, त्याच्यातलं सौंदर्य वाढवणारा असा एक घटक आहे. त्याच्याकडे आपण कसं पाहायला हवं. आणखी सुशिला नावाचा एक चित्रपट फार वर्षापूर्वी येऊन गेला. त्याची प्रार्थना खूप प्रसिद्ध होती. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्य रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, सत्य रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. त्या प्रार्थना, अशा अनेक प्रार्थना जर तुम्ही त्याचा अभ्यास केला, म्हणजे चित्रपट विषय हा सुद्धा अभ्यासाचा विषय ठरू शकतो. आणि म्हणून तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला अशा अनेक प्रार्थना चित्रपटाने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि त्या आपण आपल्या शाळेमध्ये देखील काही ठिकाणी इतक्या छान प्रकारे उपयोगात आणतो. आणि मग आपल्याला भान राहत नाही की चित्रपटाने हा भाषेचा संस्कार आपल्यापर्यंत पोहोचला. थोडंसं आपण पुढे जाऊया. शाळा म्हटल्यानंतर तिथे विषय आहे आणि विषयाबरोबर सगळ्यांचा आवडता विषय असतो म्हणजे व्याकरण. आता व्याकरण सुद्धा चित्रपटातून शिकवता येत. पहिल्यांदा तर एक काळ असा होता की जेव्हा आम्ही सुरुवात केली शिकवायला, तेव्हा एक काळ असा होता की चित्रपटाचं नाव सुद्धा काढायचं नाही असं जुन्या शिक्षकांचं म्हणणं, की चित्रपटाचं नाव काढायचं नाही, कवितेंना चित्रपटाच्या गाण्यांच्या चाली लावायच्या नाही असं जुन्या शिक्षकांचं म्हणणं होतं. पण त्यानंतर थोडासा काळ बदलला आणि मग सरकारने सांगितलं की ज्या चाली मुलांच्या लक्षात राहतील, त्यामुळे मुलांना ती कविता गावीशी वाटेल अशा चाली राहा. त्यामुळे आता ते सगळं ओपनच झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आता व्याकरण हा विषय शाळेमधून कसा येतो बघा. आता हिंदी आहे, हिंदीमध्ये सगळंच व्याकरण मी घेत नाही, पण तुम्हाला फक्त नमुने सांगतो की गाण्यामधून व्याकरण कसं आलेलं आहे. आता एक मुद्दा आहे, आपला गोविंदाचं गाणं आहे. आता गोविंदा सध्या त्याचा चित्रपट येत आहेत, पण त्याचे जुने चित्रपट आले त्यातलं हे गाणं आहे. आणि त्यातलं त्या गाण्यामध्ये अपूर्ण भूतकाळ आलेलं आहे. अपूर्ण भूतकाळामध्ये काय असतं
की मी करत होतो, जात होतो, खात होतो, येत होतो, पीत होतो, अशा प्रकारचे जे वाक्यरचना असते किंवा त्याला अपूर्ण भूतकाळ म्हणतो. पण आता हे आपल्या लक्षात राहत नाही. पण जर असं वाटत असेल की आपल्याला हे लक्षात ठेवायचं, तर आपल्याला गोविंदाचं हे गाणं लक्षात राहिलं तर तुमच्या लक्षात राहील की हे अपूर्ण भूतकाळ आपल्या लक्षात राहील. ते गाणं कसं आहे तुमच्या लक्षात आलं असेल, काही हुशार मुलांच्या ते गाणे लक्षात आलं असेल आणि त्यांनी माझ्यासोबत आपल्या माईक बंद करून बोलायला हरकतही नाही. ते गाणं असं आहे, मैं तो रस्ते से जा रहा था, वो मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो आइसक्रीम खा रहा था, मैं तो आइसक्रीम खा रहा था, रस्ते से जा रहा था, आइसक्रीम खा रहा था, लड़की घुमा रहा था. आता हे तिन्ही कडव्यामध्ये बघा, जा रहा था, आ रहा था आणि खा रहा था, हे तीन शब्द जर तुमचे पाठ झाले, हे गाणंच पाठ झालं तर मला वाटतं हा तो अपूर्ण भूतकाळ जर परीक्षेमध्ये 1 मार्क करता आला तर कोणताही अभ्यास न करता 1 मार्क तुम्हाला सहजपणे मिळू शकतो. आणि हे सगळं जे यश आहे चित्रपटाचं. चित्रपट अशा प्रकारे भाषेचं सौंदर्य आपल्या समोर आणत असतो. आणि याच्यातला आणखी एक कलाकार आहे, त्याचं नाव शक्ती कपूर. तुम्हाला जर भविष्यकाळ लक्षात ठेवायचा असेल, आदला अपूर्ण भूतकाळ आणि तुम्हाला भविष्यकाळ लक्षात ठेवायचा असेल तर भविष्यकाळाची गंमत माहिती आहे की शक्ती कपूरचे जे अनेक संवाद आहेत हे सगळे भविष्यकाळातले. भविष्यकाळ म्हणजे काय, करेल, जाईल, येईल, तसे ते काही ठरतं. मैं जाऊंगा, आऊ, मैं जाऊंगा, मैं लाऊंगा, मैं खाऊंगा, स्टेशन आएगा, मैं हात पकडूंगा. तर हे जे काही भविष्यकाळ आहे, सगळा भविष्यकाळ व्याकरणामध्ये इथे आलेला आहे. आणि पुढे आपण थोडस जाऊया, आता मराठीतून थोडं हिंदीकडे जाऊया. मराठीत पण भरपूर कठीण आहे, पण मराठीतली गाणी होते तुमच्याकडे एवढी पाठ नसतं, हिंदीतली जास्त, हिंदीमध्ये जास्त आहे हे सौंदर्य. तर कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी कॉलेजमधलं व्याकरण फार नसतं, पण कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी एखादा कॉलेजचा विद्यार्थी आपण धरूया की कॉलेजचा एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला मी एखादा प्रश्न विचारला की एखाद्या सुंदर तरुणीला पाहून, कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरता प्रश्न आहे आणि तुम्ही सगळे कॉलेजचे जर विद्यार्थी आहात, एखाद्या सुंदर तरुणीला पाहून त्या मुलाच्या मनामध्ये असे कोणते सुंदर विचार येतील आणि ते सुद्धा इतके सुंदर की त्याच्यामध्ये कुठेही अश्लीलता नसते. असं एक गाणं आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला एका कवीने दिलेलं आहे आणि ते अप्रतिम गाणं आहे. मी थांबत नाही जास्त वेळ, जर समोरासमोर असतं तर मी तुम्हाला 1-2 मिनिटं थांबून त्याचा तुम्हाला विचार करायला भाग पडला असतं, पण हरकत नाही. तुम्ही आता ते गाणं ऐका. चित्रपट होता 1942 लव्ह स्टोरी. R.D. बर्मनचं संगीत होतं आणि जावेद अख्तर म्हणजे ते सलीम जावेद, शोले चित्रपटाचा संवाद लिहिणारे, ते नंतर कवितेकडे वळले. या जावेद अख्तरनी हे सुंदर गाणं लिहिले. मी एकच कडवं तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आणि नंतर त्यातलं व्याकरण सांगणार आहे. याच्यामध्ये उपमा अलंकार आला, जसे तसे असं जेव्हा येतं की नाही, जैसे तैसे, जसं तसं, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे, त्यावेळेस काय तो अलंकार उपमा अलंकार. इथे कोणता अलंकार बघा, ओ एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे उजली हिरन, जैसे वन में हिरन, जैसे चांदनी रात, जैसे नगमे की बात, जैसे मंदिर में हो कोई जलता दिया, ओ एक लड़की को देखा तो ऐसा लगा. 3 कडवे, एका कडव्यामध्ये 7 उपमा दिलेल्या. अशी 21 उपमा एकाच वेळेला जर पाठ करायच्या म्हटल्या, समजा कोणी सांगितलं तुम्ही एखाद्या मोठ्या परीक्षेमध्ये तुम्ही हिंदीमध्ये गेला, हिंदीचा इंटरव्ह्यू देताय आणि या हिंदीच्या ह्याच्यामध्ये कोणतरी नाहीच म्हटलं, धन्यवाद, त्यांनी दाद चांगली दिली त्याबद्दल धन्यवाद. तर कळलं, तर हे कळायला पाहिजे, चित्रपट कळायला पाहिजे, त्याचं सौंदर्य कळायला पाहिजे, हीच गंमत आहे. तर 21 उपमा इथे येतात आहे. मी 7च उपमा तुम्हाला सांगितल्या की ते गुलाब आहे, स्वप्न आहे, किरण आहे, हिरण आहे, रात आहे, बात आहे आणि मंदिर मध्ये लागला दिया आहे. शिवाय इथे सगळ्यांनी यमक सुद्धा त्यांनी सांगलेला आहे. त्यामुळे यमक अलंकार पण आहे आणि पुढे गेल्यानंतर आपले 7 उपमा आहे. आणि चित्रपट हा एक भाषेचा आपल्यावर संस्कार पण करतो. थोडा मुद्द्याकडे आपण जाऊया पुढे. आणखी चित्रपटाची भाषा जी आहे ना,
ती एकदा तुम्हाला कळली की ती भाषा म्हणजे त्या कधी कळते ते सांगू का तुम्हाला, की चित्रपटावर तुम्ही जेव्हा खूप प्रेम करता, म्हणजे असं मी असं म्हणतो गमतीने नेहमी की चित्रपटाला सिनेमा असं सुद्धा म्हणतात. सिनेमा म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा मा शब्द आहे. म्हणजे तुम्ही चित्रपटावरती आईसारखं प्रेम करा, मग चित्रपट तुमच्यावर मुलासारखं प्रेम करा, आणि मग तुम्हाला चित्रपट कळायला लागेल. तर मी या चित्रपटावरती खूप प्रेम केलं आणि त्यामुळे आपली आई जशी आपल्यावर भाषेचे संस्कार करते तसे या चित्रपटावरती चित्रपटाच्या भाषेचे संस्कार केले, जे माझ्या चित्रपटाच्या भाषेचे संस्कार केले. आणि त्यामुळे जेव्हा कधी अडचण येते ना तेव्हा एक चित्रपट माध्यम माझ्या मदतीला धावून येते. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की एका बीएड कॉलेजला फिलॉसॉफी शिकवत होतो. फिलॉसॉफी हा माझा आवडता विषय. फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, आणि तत्वज्ञानाला हिंदीमध्ये दर्शन शास्त्र असं म्हणतात. खूप सुंदर शब्द आहे, मला तो शब्द फार आवडला, दर्शन शास्त्र. तर मी शिकवत होतो आणि शिकवत असताना मी म्हणालो की दर्शन म्हणजे, नीट लक्षात घ्या, दर्शन म्हणजे एखाद्या विषयाबाबत जितके मला समजून घ्यायचे आहे, जितके मला कळायला हवे, तितके मला समजले म्हणजे दर्शन. मी दर्शन म्हणजे ते तितकं सांगत नाही, देवाचं दर्शन नाही सांगत. देवाचं दर्शन सुद्धा याच पातळीवरती आहे, पण आपला आजचा तो विषय नाही. आपला विषय काय की दर्शन म्हणजे एखाद्या विषयाबाबत जितके मला कळायला हवे तितके समजले म्हणजे त्याबाबत ते पूर्ण दर्शन झालं असं समजायचं. आता हे सगळं मी तुमच्या पद्धतीने सांगितलं, तुम्हाला ते कळलं की आपल्याला जे कळायला हवं ते कळलं की दर्शन कसं समजायचं त्या पातळीवर आपण. आता या दर्शनाने म्हणजे शब्दाचं जर दर्शन झालं, चित्राचं जर दर्शन झालं, म्हणजे मी चित्रपट सांगतो तर चित्रपटाचं दर्शन झालं, तर चित्रपट पाहणं, सामान्य माणसाने चित्रपट पाहणं आणि एका चांगल्या व्यक्तीने, चांगल्या ज्याला दृष्टी प्राप्त झाली त्याने पाहण्याचा फरक आहे. आणि ती दृष्टी तुम्हाला मी आज या व्याख्यानातून देतो की कसं चित्रपट पाहिजे. की तुम्ही जेव्हा एखाद्या चित्राबाबत बोलता आणि मग ते तुम्हाला कळतं आणि तुम्हाला एक विशिष्ट आनंद होतो, तो खूप वेगळ्या पातळीवरचा आनंद असतो. आणि हा आनंद होतो, तो आनंद जवळजवळ ईश्वर प्राप्तीच्या आनंदासारखा असतो. आणि मग असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये खूप काही सुंदर घडलेलं आहे, खूप तुम्ही खूप एन्जॉय करत असतात ते सगळं. आणि मग ते असं एन्जॉय करत असतात की ते तुम्हाला कोणाला सांगताही येत नाही. आता मी असं स्पष्ट केलं, अतिशय खूप सुंदर, तुम्हाला ते समजलं असेल. तरी पण एका बीएडच्या विद्यार्थ्यांनी मला विचारलं, की विद्यार्थी म्हणाला की हे सर तुम्ही जे सांगताय ना ते अजून थोडं सोपं करून सांगा, मला ते काही फार कळलं. आता इतकं सोपं करून गेल्यानंतर परत सांगायचं कसं, तेव्हा मला पटकन मराठी चित्रपटातलं एक गाणं आठवलं की ज्या गाण्याने मला मदत केली. मी सांगितलं तुम्हाला की जेव्हा तुमच्याकडे शब्दांची कमतरता असते, जेव्हा तुमच्याकडे भावनेची कमतरता असते, जेव्हा तुम्हाला खूप काही इफेक्टिव्ह परिणामकारक सांगायचं असतं आणि अशा वेळेला तुम्हाला समजत नाही, तेव्हा तुम्हाला चित्रपट, गाणी, चित्रपटाचे संवाद तुमच्याकडे मदतीला येतात, हे लक्षात ठेवा. आता तिथे मला ते गाणं आठवलं, अपराध चित्रपटातलं. त्या चित्रपटाचं नाव आहे अपराध आणि गाण्याचे शब्द ते बघा. सुरतेच छेडिता गीत उमटले नवे, सुरतेच छेडिता गीत उमटले नवे, आज मला लाभले सौख्य जे मला हवे, हो सुरतेच छेडिता. बघा, तो माणूस रोज तेच स्वर छेडत होता आणि आज मात्र त्या छेडलेल्या स्वरातून वेगळं गीत आलेलं आहे. कळलं मला? हे म्हणतात वेगळं कळणं, हे म्हणतात शब्दांचं सौंदर्य, हे म्हणतात शब्दातला अर्थ मला कळला. तर त्या वाजवणाऱ्या रोज सुरातून जे एकच गीत येत होतं पण त्या वेगळं येते, असं वेगळं तुम्ही होईल, असं वेगळं तुम्हाला एखादी कविता समजल्यावर होईल, असं वेगळं पण तुम्हाला एखादा चित्रपट पाहिल्यानंतर होईल आणि तुम्ही खूप इंटरेस्टेडने मग बघू लागाल चित्रपट. म्हणजे मी असं सांगतो की चित्रपटाचं तिकीट जर समजा 200 रुपये आहे असं आपण समजूया की आपण मोठ्या ह्याला जातो थिएटरला तेव्हा, तर मी असं सांगतो की मी 200 रुपये देऊन 500 रुपयाचा चित्रपट पाहू, इतका आनंद, कारण मला खूप काही कळलेलं असतं. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की धन्यवाद, बरेच जण रिप्लाय देतात. तर तुम्हाला मी सांगतो की आपले राज ठाकरे साहेब त्यांनी सुद्धा नेहमी
त्यांच्या भाषणामध्ये चित्रपटातले संवाद घेत असतात. त्यांनी एका ठिकाणी अमर अकबर अँथनी मधला संवाद घेतला होता की ते म्हणाले की देखो तुम्ही मेरे को बहुत मारा लेकिन मैंने एक ही मारा, सॉलिड मारा ना. हा अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे अमर अकबर अँथनी चित्रपटातला. तर हे चित्रपट संवाद तुम्हाला धावून येतात तुमची मदत करायला. आणि मग या एका संवादाची जी ताकद असते एवढी प्रचंड असते की या ताकदीने तुमची जी ताकद आहे, शब्दांची फेक आहे, तुमच्याकडे असलेला अभ्यास आहे, हा लोकांना कळायला लागतो. म्हणजे तुम्हाला जे खूप काही सांगायचं आहे ते सांगण्याची आवश्यकता उरत नाही. मग तो जो भाग आहे तो एका गाण्यातून, एखाद्या कवितेतून, एखाद्या चित्रपटाच्या संवादातून सगळं समोर येऊन जातो की तुम्हाला नेमकं काय मांडायचंय. कारण ते दृश्य त्या माणसाने, त्या प्रेक्षकाने आधी पाहिलेलं असतं. आणि म्हणून मी म्हटलं की हे तसंच हा चित्रपट आहे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का की म्हणजे हे आमच्या काळातलं सांगतोय, आता तुमच्या तरुण मुलांच्या काळातलं मी फार पटकन सांगू शकेल असं नाही, पण आमच्या काळामध्ये असं होतं की एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतोय आणि त्याला म्हणजे थोडं वयस्कर आहे, 20, 22, 25 म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटच्या ठिकाणची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि त्याला ते कळत नाही. अशा वेळेला त्याला जर म्हणायचं असेल तर तो जेव्हा एखादी सहल जाईल त्या सहलीमध्ये कोणतं गाणं म्हणेल की ज्यामुळे त्या मुलीला ते कळेल, तर ते गाणं असेल त्या चित्रपटातलं आहे. चित्रपटाचं नाव आहे अपराध. हे तुम्ही सांगतोय ते तुम्ही पुन्हा युट्यूबवर पहा, तुम्हाला त्याची आणखी गंमत कळेल. तो असं तरुण म्हणतो बघा काय सुंदर आहे, त्याला बोलायचंय. म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुमच्याकडे शब्द नसतात चित्रपटातली गाणी तुम्हाला भाषेचं प्रसार माध्यम म्हणून तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला जे सांगायचं ते अधिक परिणामकारक आणि अधिक सौंदर्यपूर्णरित्या सांगतात. तर ते गाणं असं आहे, तरुण म्हणतो, त्याला बोलायचंय पण बोलता येत नाही, पण गाण्यातून सांगतो. सांग कधी कळणार तुला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. आणि खरोखर जर त्या मुलीला तिथे रिप्लाय द्यायचा असेल तर तिच्याकरता ओळी आहेत, तिच्याकरता ओळी आहे. ती म्हणते रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या तुला तुला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या नातला. असं सगळं सौंदर्य त्या चित्रपटाने आपल्या समोर दिलेलं आहे. आता चित्रपट राष्ट्रभक्ती सुद्धा शिकवतो. जे चित्रपट हा एक खूप चांगला शिक्षक आहे, अतिशय जबरदस्त शिक्षक आहे. आणि या चित्रपटाने आपल्याला राष्ट्रभक्ती शिकवलेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्याकडे राष्ट्रभक्तीचा विषय घेऊन सगळ्यात जास्त काम करणारा एकमेव माणूस आहे आणि तो म्हणजे मनोज कुमार. आता मनोज कुमारांचं खूप वय झालेलं आहे आणि त्यामुळे काही जण म्हणतात की हिंदीत बोला. ठीक आहे, जेवढं मला जमेल तेवढा. आता हिंदीतला थोडासा विषय येणार आहे, मी तो घेतो हिंदीतला विषय. तर मित्रांनो, चित्रपटातली राष्ट्रभक्ती तुम्हाला माहिती आहे, उद्या 26 जानेवारी तुम्हाला सकाळपासून सगळी हकीकतची गाणी ऐकायला मिळतील, देशभक्तीची गाणी ऐकायला मिळतील आणि सगळी गाणी तुम्ही ऐकाल. आणि ही गाणी ऐकताना तुम्हाला जाणवेल की या गाण्यांनी देशभक्तीचं वातावरण तयार केलेलं आहे. नुसता भाषेचा प्रसार नाही केला, तो तुमच्या अंतःकरणामध्ये त्या देशभक्ती, तुम्ही जेव्हा गाणं ऐकता ना, कर चले हम फिदा जानतन साथियो, तेव्हा आपल्या अंगावर रोमांचक किती वेळा ऐकल्यानंतर उभं राहतं. ही भाषेची ताकद आहे, ही भाषेच्या संस्काराची ताकद आहे. आणि म्हणूनच आपल्याला चित्रपट याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते एक उत्तम शिक्षक आहे, म्हणूनच त्याच्याकडे आपल्याला पाहायला. धन्यवाद सगळ्यांचे. मला हे देतात ते रिप्लाय. तर मित्रांनो, चित्रपटाचं नाव आहे पूर्व और पश्चिम. तुम्ही पाहिला नसेल तर पहा, युट्यूबवर सगळंच आहे, तुम्ही फार नक्की आहात. म्हणजे पूर्वी आम्हाला जर चित्रपट पाहायचा तर थिएटरला जाण्याशिवाय पर्याय नव्हता, किंवा गणपती उत्सव किंवा कुठे उत्सवात चित्रपट असेल तर. पण आता तुम्ही इतके लक्की आहात की तुम्हाला नुसतं त्या गुगलवरती किंवा युट्यूबवरती फक्त टाईप केलं की पूर्व और पश्चिम, की लगेच तुम्हाला पूर्व और पश्चिम दिसायला सुरुवात होईल. तर चित्रपटाचं नाव आहे पूर्व और पश्चिम. पूर्व और पश्चिम या नावातच त्याची भाषा आहे. पूर्व म्हणजे पूर्व आणि पश्चिम म्हणजे पश्चिम. म्हणजे हा चित्रपट पूर्वेकडचं काहीतरी सांगणार आहे आणि पश्चिमेकडचं काहीतरी सांगणार आहे.
पश्चिमेकडचं काहीतरी सांगणार आहे आणि पूर्वेकडचं काही सांगणार आहे. तो चित्रपट सांगतो तर अलंकार येणार आहे सर, थोडं पुढे येतील थोडस. तर चित्रपट राष्ट्रभक्ती कसा शिकवतो. चित्रपट सुरू झालेला आहे आणि मनोज कुमार इंग्लंडला गेलेला आहे. इंग्लंडला इंडिया हाऊस नावाचं एक जागा आहे आणि त्या ठिकाणी सगळे इंडियन लोक एकत्र येऊन गप्पा टप्पा मारत बसतात. तिथेच मनोज कुमार मधुपुरी सोबत बसलेला आहे आणि ते दोघं गप्पा मारतात आणि पलीकडच्या बाजूला प्राण बसलेला आहे. प्राण म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती तो विलन आहे आणि प्राणला भारताचा भयानक तिरस्कार आहे. त्यामुळे तो बाजूला बसला आणि यांच्या गप्पा ऐकतो आणि यांच्या गप्पा ऐकत असताना त्याला फार राग येतो आणि तो सांगतो त्या मनोज कुमारला, प्राण त्याला म्हणतो मनोज कुमारला की तुम्हारा भारत वर्ल्ड के नक्शे में झिरो है, झिरो. आणि असं बोलल्यानंतर मनोज कुमार त्याला कोणत्या गाण्यातून उत्तर देतो ते तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग त्याला आवाज दिलेला आहे मनोज कुमारला महेंद्र कुमारचा जादुई आवाज. काय सुंदर आवाज येतो. पण महेंद्र कपूरची खूप कमी गाणी आहेत महेंद्र कपूरची, पण त्या गाण्यांमध्ये खूप स्वर्गीय आवाजाचं लक्षण. जसं रफी साहेबांचा प्रश्नच नाहीये, पण मला काही गाणी जी आहेत ती महेंद्र कपूरची खूपच आवडतात. त्यातलं हे गाणं खूपच सुंदर आहे. आणि मग जेव्हा प्राण म्हणतो की तुम्हारा जो भारत है दुनिया के नक्शे पे झिरो है, तेव्हा मनोज कुमार त्याला उत्तर देतो, जब झिरो दिया मेरे भारत ने, भारत ने मेरे भारत ने, दुनिया को तब गिनती आई, तारों की भाषा भारत ने, देता न दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था, धरती और आकाश की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था, सभ्यता जहाँ पहले आई, पहले जन्मी जहाँ पे कला, अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला, संसार चला और आगे बढ़ा, आगे बढ़ा बढ़ता ही गया, भगवान करे ये और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले फले, बढ़ता ही रहे और फूले फले. बघा किती सुंदर मला वाटतंय गाणं म्हणताना. पण उद्या 26 जानेवारी आहे आणि आज मी माझ्या देशाबद्दल इतकं सुंदर गातोय आणि तुम्ही ते सगळं सुंदर ऐकताय. त्याचबरोबर आपल्याला कळलं की शून्याचा जो शोध आहे ना तो भारताने लावलाय आणि दशमलव आहे ना तो भारताने लावलाय. जगामध्ये सगळ्यात पहिली संस्कृती निर्माण झाली ना ती भारतामध्ये लागलेली. म्हणजे एका प्रकारे तुम्हाला इतिहास पण सांगितला आणि एका प्रकारे देशभक्ती पण सांगितली. इतकं सुंदर कोण करणार आहे का? इतकं सुंदर काम ह्या चित्रपटाने केलेलं आहे. तो गप्प बसतो आणि मनोज कुमारचा मदतपुरी त्याला सांगतो की थोडस पुढे बोल. पण पुढचं गाणं मी घेत नाही कारण आपला थोडा वेळ जाईल, कारण आपल्याकडे वेळ कमी येतो तसा. तर मित्रांनो पुढे जाऊया आपण. आता मी तुम्हाला सांगितलं की चित्रपटाची एक भाषा असते. आता पूर्वी म्हणजे फार सुरुवातीला काय झालं माहिती का, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहे. अजूनही काही ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहेत आणि त्याच्यानंतर कलर चित्रपट आले, रंगीन चित्रपट आले, इष्टमान कलर चित्रपट आले. दोन प्रकारचे चित्रपट आले. आता या दोन्ही चित्रपटातला तो काळाचा प्रभाव होता. पण कालांतराने या ब्लॅक रंगाला म्हणजे ब्लॅक व्हाईटला आणि रंगीतला एक अर्थ प्राप्त झाला. त्याला म्हणजे आपण चित्रपटाची भाषा. आता परत तोच मुद्दा. चित्रपटाची भाषा काय की चित्रपटाची सर घेता अलंकार घेणार अलंकार घेणार. तर चित्रपटाची भाषा काय, ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे जेव्हा एखादं स्वप्नातलं दृश्य दाखवायचं असतं, एखादं स्वप्नातलं, तेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट दाखवलं जातं. आणि जेव्हा एखादं म्हणजे पारसमणी नावाचा एक चित्रपट आहे, तुम्ही पाहिला नसेल तर बघा. हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे सुनेरा, असं अतिशय कल्याणजी आनंदींचं पहिला चित्रपट आणि जबरदस्त संगीत त्या चित्रपटाला दिलेले असा तो चित्रपट. हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे. पण जेव्हा ते कलाकार, हिरो, नायक त्या परीच्या राज्यात जातो तेव्हा चित्रपट रंगीत सुरू होतो. तर तुम्हाला लगेच चित्रपटाचा अर्थ कळला असेल की भाषा बदलली चित्रपटाची. की चित्रपटात सामान्य माणसापेक्षा त्या परीचं जे आयुष्य आहे ते सुंदर आहे आणि ते रंगीतच आलं पाहिजे. त्यामुळे तो चित्रपट कसाही जरी केला त्याने ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केला तरी त्या दिग्दर्शकाने आणि त्या दिग्दर्शकाने लक्षात ठेवलं की मला हे जे दृश्य आहे रंगीत दाखवायचंय. म्हणजे एका बाजूला चित्रपटाची भाषा हिंदी इंग्रजी असेल पण त्याच वेळेला ब्लॅक अँड व्हाईट आणि
कलर ही सुद्धा भाषा असू शकते. तर दोन चित्रपटाचं मी उदाहरण सांगतो. एक पहिल्यांदा तुम्हाला मी पूर्व पश्चिमचं सांगतो. पूर्व पश्चिम चित्रपट जेव्हा चालू होतो तेव्हा तो ब्लॅक अँड व्हाईट. ते तुम्ही थोडा वेळ नंतर जा, तुम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर आणि चित्रपट बघा. तर सुरुवातीला तो 10-15 मिनिटं ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर ब्लॅक अँड व्हाईट काय माहिती का, तेव्हा आपल्या देशामध्ये इंग्रजांचं राज्य असतं आणि म्हणून आपण सगळे अंधारात आहोत. आपण गुलामगिरी हे दाखवण्यासाठी त्यांनी काय केलेलं, ब्लॅक अँड व्हाईट कलर वापरला. आणि त्यानंतर काय होतं, देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळतं आणि इंडियन जो ब्रिटिशचा जो युनियन जॅक आहे तो असा खाली खाली येतो आणि भारताचा तिरंगा असा वर असा खाली खाली येतो, असा वर जातो. आणि मग हा जसा जसा वर जातो तसा तसा रंगीत भारत होतो. बघा, एकाच दृश्यावर तुमच्या लक्षात आलं की आता आमचा भारत सुंदर झालेला आहे, रंगीत झालेला आहे. आमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होणार आहेत कारण आम्ही आता स्वतंत्र झालेलो. स्वातंत्र्यासारखा आनंद काही नाही, स्वातंत्र्यासारखे रंगही नाहीत. आणि ते सगळे रंग दाखवताना मनोज कुमार या रंगाचा उपयोग केला. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ ब्लॅक अँड व्हाईट आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ कलर. आता याच्या उलट आपण झालं, एक चित्रपट निर्माण केला होता हे राम नावाचा. हे राम म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे राम हे कोणाच्या संदर्भात आहे, हे असं कोण म्हटलं होतं तुमच्या लक्षात आलं असेल. तो विषय मी घेत नाही, पण हे राम नावाचा चित्रपट आहे. त्याचा दिग्दर्शक होता कमल हसन. कमल हसननी काय केलं होतं या चित्रपटामध्ये, ब्रिटिशांचा जो काळ आहे, इंग्रजांचा जो काळ आहे, हा ब्लॅक अँड व्हाईट हा कलर दाखवला. आणि जेव्हा देश स्वतंत्र होतो तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट दाखवला. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 40-50 वर्षापूर्वी मनोज कुमारचा चित्रपट येत असताना भारतातल्या स्वातंत्र्याची झालेली सुस्थिती आणि आता मनोज कुमार जे दाखवतोय की ब्लॅक अँड व्हाईट, तो पण 1948च्या काळाचा चित्रपट होता. म्हणजे 1948 साल त्या चित्रपटामध्ये होतं. पण दाखवताना मात्र त्यांनी काय दाखवलं की ब्रिटिशकालीन जो देश आहे हा रंगीत आहे आणि ब्रिटिश गेल्यानंतर जो आहे तो ब्लॅक अँड व्हाईट झालेला आहे. आणि परत इथे जातीयवाद, परत इथे गुलामगिरी, परत इथे सरंजामशाही परत उफवायला लागलेली असं त्या आपल्या कमल हसनला दाखवायचं होतं. आणि त्यामुळे कमल हसनचा चित्रपट आला, त्याला मी नाव दिले हे राम. तो तुम्ही बघा. पुढचा जाऊया आपण, जिस देश में गंगा बहती. हा फार जुना चित्रपट आहे, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहे. इथे एक डाकू, एक मोठं गाव आहे. त्या गावाच्या जंगलामध्ये दऱ्या खोऱ्यांमध्ये डाकू आहे, खूप मोठी डाकूंची टोळी आहे. आणि त्या डाकूंच्या टोळीने उच्चार मांडलेला आहे. आणि आपला राज कपूर अतिशय साधा भोळा, म्हणजे दादा कोंडकेंनी जसा एक साध्या भोळ्यापणा आणला तसा राज कपूरनी पण अनेक चित्रपटामध्ये साधा भोळा केस असे समोर आलेले आणि कपडे एकदम टाईट काहीतरी असा तो राज कपूर त्या डाकूंच्या अड्ड्यावर जातो. आणि त्याला ते तिथले लोक सगळे हाकलून देतात, पण म्हणजे खास करून प्राण हाकलून देतात. कारण प्राणला कळतं की हा आलेला म्हणजे काहीतरी आपल्याकडे गडबड होणार, म्हणून त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांचा जो मुख्य नाक असतो डाकूंचा सरदार, तो सांगतो की असू दे, तो काय निरुपद्रवी माणूस आहे. पण तो निरुपद्रवी नसतो. त्याला जे त्याच्याकडे डफली असते, त्या डफली घेऊन आलेला असतो. आता मला तुम्हाला काय सांगायचं बघा, डफली आहे त्याच्याकडे आणि मग तो डफली वाजवतो. त्या डाकूंचे जवळजवळ 100-125 लोक आहेत. त्याच्यात त्यांची बायका आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांचे कामगार आहेत, काम करणारे आहेत, त्यांची स्वतःच एक समजा नगरच आहे. आणि हा जेव्हा डफली वाजवतो तेव्हा हळूहळू लहान मुलं त्या डफलीच्या तालामध्ये मंत्रमुग्ध व्हायला लागतात. नंतर मोठी माणसं व्हायला लागतात, नंतर स्त्रिया व्हायला लागतात, नंतर जे तिथे काम करणारे माणसं असतात ते सुद्धा डफलीच्या तालावर त्यांचं काम करायला लागतात. तिथे एक माणूस लोहार आहे, तो घण घालत असतो, तो घण सुद्धा डफलीच्या गावात. हे जे संगीताची शक्ती आहे हे आपण पाहायला हवं. हे पाहणं मी काय सांगतो, हे तुम्ही जर पाहिलं आणि तुम्हाला कळलं आणि मग तुम्हाला आनंद झाला, त्याला म्हणायचं की तुम्हाला दृष्टी प्राप्त झाली चित्रपट पाहण्याची. चित्रपटाची खरी भाषा तुम्हाला कळली. चित्रपटाला जे सांगायचंय की भाषेचा संस्कार जसा आहे तसा ध्वनीचा पण संस्कार आहे, त्या वाद्यातला पण संस्कार आहे. एका सामान्य माणसाने डफली वाजवल्यानंतर लहान मुलं नाचतायत, बेभान होऊन नाचतायत, कुणाला काही लक्षात राहत नाही. आणि मग तो जे गाणं म्हणतो ते डाकूंच्या सरदारासमोर, ते पण गाणं सुंदर आहे, आपल्या देशाबद्दल आहे. होठों पे सच्चाई रहती है जहां दिल में सफाई रहती है, होठों पे सच्चाई रहती है जहां दिल में सफाई रहती है. हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है,
मी खरं तर सरांचे आभार मानेल की मला देशभक्ती हा विषय सुद्धा तुमच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली आणि ती सुद्धा 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे. हा जो क्षण आहे याला तुम्ही लक्षात ठेवा. यालाच म्हणायचं मला आज दर्शन झालेलं आहे. दर्शन कसलं दर्शन झालेलं आहे? त्या माझ्या गाण्याचं. तर आणि मग पुढचं असतील आणि हे सगळं गाणं संपल्यानंतर त्याला एक खोली दिलेली असते. त्या खोलीत तो जातो आणि तिथे वाघाचा मुखवटा असतो. मुखवटामध्ये वाघ मारलेला असतं, ते ठेवलेलं असतं. तो ती डफली आहे ना ती वाघाच्या मुखवट्याला अडकवतो. आता लक्षात घ्या ही साधी प्रक्रिया आहे, पण हा दिग्दर्शनाचा भाग. असं नुसतं ते झालेलं नाही. तो राज कपूरचा चित्रपट आहे आणि त्याने काही नुसती डफली त्या वाघाच्या मुखवट्याला लावायची म्हणून लावलेलं नाहीये. तर पुन्हा त्याचा एक अर्थ आहे आणि तो अर्थ कळला म्हणजे समजायचा चित्रपट समजतो. ही खरी गंमत आहे. ही चित्रपटाची भाषा आहे. तो चित्रपटाचा प्रसार आहे. त्याचा अर्थ असा की तो मुखवटा आहे. म्हणजे काय जे डाकू आहेत सगळे, हे सगळे डाकू म्हणजे खरे डाकू नाही, ते सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत, पण त्यांनी आम्ही डाकू असल्याचा मुखवटा धारण केलेला आहे. आणि या डफलीच्या ध्वनीमुळे त्यांच्यातला जो मुखवटा तो गळून पडला आणि ती माणसं बाहेर आली आणि ती या डफलीच्या तालावर नाचायला लागली. इतकं सगळं राज कपूरला सांगायचं आणि हे कळलं म्हणजे चित्रपटाची भाषा म्हटलं की चित्रपट हा जो एक भाषेचं प्रचार माध्यम आहे की या अर्थाने त्याचं सौंदर्य आपल्याला कळायला. आता आपण थोडंसं दादा कोंडकेंकडे जाऊया, कारण मराठी चित्रपटात बोललो तर तसं तर दादा कोंडके हा एक 35 मिनिटाचा विषय होईल, पण आपल्याला ते कुठेतरी थांबायचं की दादांचे थोडीशी उदाहरणं देऊन मी एक बरोबर 7 मिनिटं बाकी मी बरोबर 8 वाजता थांबतो. कारण माझ्याकडे अजून जे मटेरियल आहे ते कमीत कमी अर्धा तासाचं आहे, पण आपल्याला कुठेतरी थांबायचे, कार्यक्रम थांबला पाहिजे आणि कधी आपल्याला परत संधी मिळाली तर आपण या विषयाला पुढे कंटिन्यू करूया. तर दादांचं जे गंमत आहे बघा, दादांना समजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती कळायला हवी तर तुम्हाला दादा समजतील. आणि त्यांचा समजा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे सोंगाड. आता जर सोंगाड्या चित्रपटाचं नाव आहे तुम्ही जर बघायला गेले आणि तुम्हाला सोंगाड्या म्हणजे काय माहित नसेल तर चित्रपट कळणार कसा? म्हणजे नुसतं चित्रपटाचं शीर्षक सुद्धा कळायला हवं. त्या शीर्षकाचा अर्थ काय? तर शीर्षकाचा अर्थ काय की आपल्या महाराष्ट्रामध्ये तमाशा एकीकडे खूप वापरलं. सगळ्यांचं मनोरंजन म्हणजे तमाशा आणि या तमाशामध्ये थ्रू स्टार्ट पासून संपेपर्यंत ज्यात एक सोंगाड्या असायच्या, सोंगाड्या. आणि हा सोंगाड्या त्याच्या विरोधाने, त्याच्या हजरजबाबीपणाने, त्याच्या हरंगरी शब्द फेकीने, त्याच्या पाकड्या तिकडे हालचालीने संपूर्ण प्रेक्षकांचं मन जिंकून घ्यायचा. आणि असा मन जिंकणारा जो सोंगाडा ज्या तमाशामध्ये असतो त्या तमाशामध्ये त्याचं एक नाव असतं. असा माणसांचं मन जिंकणारा, त्याला कायम आनंदित ठेवणारा व्यक्ती म्हणजे सोंगाडा. आता हे एवढं सगळं सोंगाड्याबद्दल ऐकून मग आपल्याला काय करायचंय, सोंगाडा नावाचा पिक्चर बघायला जायचं. म्हणजे मी सांगितलं की पूर्व पश्चिम म्हणजे पूर्वेकडे काय आहे ते आम्ही दाखवणार आहोत आणि पश्चिमेकडे काय आहे ते आम्ही दाखवणार आहोत. हे सांगतो. हे राम म्हटल्यानंतर हे राम कोणी म्हटलं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी कशी काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. जिस देश में गंगा भेटी असं म्हटल्यानंतर मी तुम्हाला ही गंगा आमची कशी पवित्र आहे आणि गंगेसारखी माणसं कशी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे त्या शीर्षकावरती सुद्धा खूप काही ठरलेलं असतं. आता आपण 2-3 दृष्ट सांगतो तुम्हाला. दादांचा एक चित्रपट आहे रोज नवरात आहे. त्या चित्रपटामध्ये काय दादा इंग्रजी बोलण्याचा खेळ, तर तो तुम्ही ते चित्रपट बघा, खूप गमत तुम्हाला कळेल. आणि तो काय करतो त्या चित्रपटामध्ये तर इथे बघा, तो शिक्षणाविषयी पण बोलतो आणि शिक्षण प्रक्रियेवर प्रहार सुद्धा करतो चित्रपटाची भाषा. तर दादा काय करतोय, प्रत्येक घरी जाऊन मुलांना काठीने मारतो, चला रे शाळेत चला, चला शाळेत चला, आम्ही शाळा शिकलो नाही, तुम्ही सगळे शाळेत चला. आणि त्यांचं दप्तर घेऊन तो बाहेर येतो आणि त्यांचं दप्तर तो कशाला टाकतो माहिती का? त्याच्याकडे रेडा चांगला धष्टपुष्ट रेडा आहे. त्या रेड्याच्या पाठीवरती तो सगळ्या मुलांची दप्तर टाकतो आणि त्या रेड्याच्या पाठीवर लिहिलेलं आहे स्कूल बस. ते तुम्ही गमत बघा. दादा विचित्रपणा करत नाही. दादा म्हणजे खूप पॉवरफुल, भाषेचा प्रचंड अभ्यास असणारे आणि विनोदाची प्रचंड जाण असणारे, राजकारणाची प्रचंड समज असणारा असा एक जबरदस्त माणूस होता. त्याच्या चित्रपटावर सुद्धा आपल्याला 1 तासभर बोलता येईल. पण मी थोडक्यात सांगतो की दादा ते घेऊन जायला ती बस. आता इथे काय बनवायचं स्कूल बस, तर आता गेल्या 20-10-15 वर्षापासून आपल्याकडे काय चर्चा चाललेली आहे की मुलांच्या शिक्षणामध्ये
पाठीवरचं जे दप्तर तिथं ओझं वाढत चाललेलं आहे आणि ते ओझं आपण कमी केलं पाहिजे. दादांनी 30 वर्षापूर्वी दाखवलं. लक्षात घ्या, दादाने 30 वर्षापूर्वी दाखवलंय की मुलांच्या बॅगेचं ओझं कमी जास्त झालेलं आहे. त्याला वेड्यावर घेऊन जायला गेलं तर त्याला अभ्यास करता येईल. पुढे आणली जातो गंमत सांगितली त्यातली. तर दादा जातात त्या मुलाला वर्गात बसवतात आणि वर्गात एक गुरुजी शाळा मुलांना शिकवतात आणि दादा खिडकीच्या बाहेर बसलेले रूमच्या बाहेर. तर तो शिक्षक शिकवतो की मुलांना एका हापूस आंब्याला 5 रुपये पडतात, तर 1 डझन हापूस आंब्याला किती पडतील? तर एक मुलगा विचारतो की सर हापूस आंबा म्हणजे काय? लक्षात घ्या, सामाजिक जाणीव चित्रपटातून मांडताना दादा भोंगे विनोद तर करतात, पण त्या विनोदासोबत ते दाखवतात की सामान्य माणसाला हापूस आंबा त्याच्या हाती लागत नाही. म्हणून तो मुलगा विचारतो की गुरुजी हापूस आंबा म्हणजे काय? आणि तो गुरुजी सुद्धा दादा भोंगेच्याच भाषेत त्या मुलाला उत्तर देतो, श्रीमंत लोक जो खातात आणि गरीब ज्याला बघतात त्या आंब्याला हापूस आंबा असं म्हणतात. किती सुंदर, किती सुंदर त्या हापूस आंब्याच्या किमतीवर आणि सामान्य माणसाच्या जीवनावर केलेलं भाष्य दादांनी एका छोट्याशा सीन मध्ये. हा सीन समजला की समजायचं तुमचे 50 रुपये वसूल झाले. असं एक एक सीन समजत गेला ना की भाषा समृद्ध झाली आणि दृश्य समृद्ध झालं, दृष्टी समृद्ध झाली आणि जीवनात दृष्टी समृद्ध झाली की त्याच्यासारखा आनंद नाही. आणि मग पुढे त्या मुलांना उत्तर येत नाही. मग दादा खिडकीच्या बाहेर बसलेत ना, ते बाहेरून म्हणतात की गुरुजी या प्रश्नाचं मी उत्तर देऊ का? तेव्हा गुरुजी त्याला जे म्हणतात ते लक्षात घ्या. गुरुजी त्याला म्हणतात चालेल, बाहेरून परीक्षा दिली तरी चालते. इथे दादा भोंगे अप्रत्यक्षपणे 17 नंबर फॉर्मचा प्रचार करत आहेत आणि लोकांना सांगतायत की हा विनोद नाही, हा विनोद नाही. जर तुम्हाला अजूनही शिकायचं असेल तर तुम्ही बाहेरून परीक्षा देऊ शकता, तुम्हाला शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. म्हणजे चित्रपट विनोदी आहे, चित्रपट विनोदी आहे, पण दादा त्यांना जो आशय द्यायचा आहे, समाजापर्यंत जो मेसेज पोहोचवायचा आहे, जो संदेश पोहोचवायचा आहे तो पोहोचवतात. आता आपण इथे कोणीतरी रुक्मा अलंकाराबद्दल सांगितलं. एक शेवटचं मी एक दादांचं ते गाणं ते सांगतो, म्हणजे बरोबर आपली वेळ होईल असा अंदाज करतो. 2-4 मिनिटं जास्त झाली तर तुम्ही ती सहन कराल असं मला वाटतंय, कारण आता मी संपवत आणलेले 5 मिनिटं किंवा 6 मिनिटात ते संपेल. तर ठीक आहे. तर दादांचं दुकान आहे, दादांच्या वडिलांचं दुकान आहे. बघा गंमत, तुम्हाला चित्रपट पाहताना फक्त चित्रपट नाही पाहायचा, तर चित्रपटामध्ये काय काय दिसतंय ते सुद्धा वाचायचं असतं. ते वाचलं तरच तुम्हाला कळणार आहे चित्रपट. दादांचं दुकान आहे आणि तो काळ या 25 वर्षापूर्वीचा काळ, तिथे सेल 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 असं खूपच येत होतं. हल्ली तेवढं झालेलं नाही. तो एक काळ आला होता की सेल 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 हा नवीन शब्द आला. सेल म्हणजे तिथे वस्तू रोजच्या पेक्षा स्वस्त मिळतात, त्याला सेल म्हणतात. आता सेलचा अर्थ विक्री आहे, पण त्यावेळेस त्याचा अर्थ असा होता की सेल म्हणजे वस्तू मूळ किमतीपेक्षा स्वस्त मिळणार आहे, म्हणून सेल सेल सेल. तर दादांनी त्या सेल शब्दाचं विडंबन कसं केलं, त्यांनी त्यांच्या दुकानावरती पाटी लावली होती, सेल सेल सेल. आमच्या इथे मैताचे सामान मिळेल. मैताचे म्हणजे माणूस मेल्यानंतर जे सामान लागतं ते मिळेल. आमच्या इथे मैताचे सामान मिळेल आणि 2 मैताचे सामान नेल्यास, लक्षात घ्या, आणि 2 मैताचे सामान नेल्यास 1 मयत फुकट मिळेल. आता हा जो विनोद आहे हा तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, पण किती जणांनी ती पाठी वाचली हा पण एक मोठा या ठिकाणी गंमत होऊ शकते. तर आता आपण एक दादांचं सगळ्यात पॉप्युलर गाणं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या गाण्याची सगळ्यात मराठी चित्रपटातल्या सृष्टीमध्ये, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ज्या गाण्याचं सगळ्यात आधी रिलीज झालं ते गाणं म्हणजे दादा भोंगेचं ढगाला वाटली कळत. त्याच्यामध्ये काही आपण पाहूया. तर दादांची गाणी मराठी चित्रपटात खूप वेगळी असतात. तो भाग मी जरा कट करतो आणि थोडस पुढे जातो, कारण तो भाग घेतला तर जरा अजून वेळ वाढेल. तुमची इच्छा असेल तर तिला आपण तो भाग घेऊ. पण मी दादाचं ते मराठी गाणं आहे त्यातले काही शब्द ओळी आणि त्या ओळी. आता हे गाणं कसं आलं ते पण तुम्हाला सांगा. ढगाला लागली कळत पाणी थेंब गळत, हे गाणं कसं आलं तर दादा भोंगे आणि अंजना आणि त्यांची सगळी टीम त्याच्या चित्रपटाच्या शूटिंग नंतर, चित्रपटाच्या शूटिंग चित्रपटाच्या शूटिंग नंतर पनवेलकडे जंगलात गेले. आता पनवेलमध्ये जेव्हा जंगल होतं, आता पनवेल शहर झाले, लक्षात घ्या, ते 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तिथे अचानक पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर ते एका झाडाच्या खाली थांब, दादा भोंगे, अमजद खान, त्याची सगळी टीम. पाऊस काय आता मोठा नाही आला, बारीक बारीक असा पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर ते पाण्याच्या झाडातून थेंब 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 मिळायला लागलं आणि दादा भोंगेंना ओळ आठवली
ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. बस ही एकच ओळ सापडली आणि ती ओळ त्याने लिहून ठेवली आणि त्या ओळीचं इतकं सुंदर अजरामर असं गाणं झालं. म्हणजे तुम्हाला पुन्हा हे पण लक्षात ठेवायचंय की जेव्हा तुम्हाला काही लिहायचं असेल आणि सुचलं की हे लिहून टाका कुठेतरी. आणि आता तर लिहायची गरजच नाही, तुमच्याकडे मोबाईलच आहे. मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं तरी चालतं तुमच्या आवाजामध्ये, लगेच मला ही ओळ सुचली. कारण त्या क्षणी झालेल्या त्या पावसाच्या थेंबाचं स्वागत त्याने जे मनाने केलं त्याच्यावर सुंदर गाणं झालं. आणखी तिथला एक किस्सा सांगतो, दादा मुंगीच्या पुस्तकातलाच आहे तो. त्यात अशी गंमत आहे की तिथे बंदुका होत्या, ओरिजिनल शिकायला गेले होते बंदुका, आणि आमच्या खाली चुकीच्या पद्धतीने गोळी मारली, त्यामुळे त्याचा ते तो बंदुकीचा जो दस्ता असतो ना त्याला लागला, त्याचा हात सुजला होता. आणि मग मला हसायला आलं की ज्या माणसाने शोले नावाच्या चित्रपटामध्ये गब्बर सिंग सारख्या खलनायकाची आणि डाकूची भूमिका केली, त्याला प्रत्यक्षात बंदूक कशी धरायची हेच माहित नव्हतं, तरी सुद्धा तो एक जबरदस्त असा विलन म्हणून आपल्या समोर आला. दादाने दिले की त्याने असा बंदूक धरला म्हणजे खांदा आणि ती बंदुकी त्याला धाडता यायची लागली, त्याचा 8 दिवस खांदा दुखत होता. तरी अशा गमती जमती त्या किस्स्याबरोबर आला. तर आता त्या वेळी सांगतो मला, जसं जीवात जीव तुमळ तसं प्रीतीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळलं हे बघून दुश्मन गळ, वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. बघा त्याच्यात जसं आणि तसं आला की काय अलंकार आहे तो? उपमा. जसं आणि तसं, जैसे खिलता गुलाब जैसे शायर का ख्वाब, जसं आणि तसं आला की उपमा अलंकार. आता इथे यमक अलंकार आहे बघा, घुटमळ, वाढतंय बळ, तोंडाला तोंड मिळ, बघून दुश्मन जळ, ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. हा सगळा तो गळ पळ मळ थळ घुटळ आलेला हा झाला यमक अलंकार. आता याच्यामध्ये आणखी एक आहे, ढगाला लागली कळ. आता ढग हा काय सजीव आहे, निर्जीव आहे? निर्जीव आहे. पण निर्जीव असलेल्या वस्तूवर जेव्हा सजीव असल्याचा आपण आरोप करतो तेव्हा त्याला म्हणतात चेतन वृत्ती अलंकार. म्हणून ढगाला कळ लागलेली आपल्यासारखी माणसासारखी आणि म्हणून ते पाणी गळतंय, म्हणून हा चेतन वृत्ती अलंकार. म्हणजे किती अलंकार झाले? यमक झाला, उपमा झाला, चेतन वृत्ती अलंकार झाला. आता याच्यामध्ये चलगर आणि गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग, रामाच्या पारात गारगार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग, तू दमयंती मी नळ. आता तू दमयंती मी नळ हा श्लेष अलंकार पण आहे. दमयंती आहे, दमयंती नाही, पण इथे अलंकार कोणता घ्यायचा आपल्याला? तू नाहीयेस तर तू दमयंती आहेस, म्हणजे इथं रूपक अलंकार आहे. तू दमयंती आणि मी नळ आहे, मी तो नाहीये मी नळ आहे, हा रूपक अलंकार आहे. पुढे जाऊन आलं त्याची सशाला वाट कुणी राहावा, इथे दृष्टांत अलंकार आला. म्हणजे आपण जर या गाण्याचा नुसता सहजपणे गमतीचा जरी भाग घेतला तर 6-7 अलंकार किती सहजपणे आलेले आहेत आपल्याला दिसतात. आणि मराठी शिकवत असताना कवितेतलं तर व्याकरण आपण शिकवतो, पण याबरोबर जे सामान्य व्याकरण जे संपूर्ण आपल्या भोवती गाण्यातून पसरलेलं आहे ते जर शिकवलं तर मला असं वाटतं की मुलांना सहजपणे व्याकरण समजेल. मग ते खूपच सोपं होऊन जाईल व्याकरण. आता बऱ्याच जणांनी ओके सांगितलं, तर मी एक 5 मिनिटात थोडासा वाढलेला भाग आहे दादांच्या गाण्यांचा तो घेतो आणि थांबतो, तरी 5 मिनिटात संपवतो. दादांची गाणी आणि मराठी चित्रपटांची गाणी याचा आपण थोडासा तुलनात्मक विचार करूया. थोडीशी गंमत आहे त्याच्यामध्ये की दादांची गाणी खूप रांगडी असतात, कारण ते कोणाचा विचार करतात? ते सामान्य माणसांचा विचार करतात, शेतामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा विचार करतात, शेतामध्ये राहणाऱ्या गड्याचा विचार करतात. आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यामधले जे शब्द असतात ते त्यांना पटकन कॅच होतील असे आवाज असतात. आणि बघा हे गाणं आहे, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, जिथे सागरा. आता जिथे सागरा धरणी मिळते म्हणजे याच्यात काय सांगायचंय की समुद्राच्या किनारी मी तुझी वाट पाहते. पण किती सुंदर शब्दामध्ये त्याला फिरवलेली, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. इतकं सौंदर्य सांगण्याच करता दादांकडे वेळ नसतो, ते पटकन सांगतात. त्यांच्या गाण्यामध्ये पटकन आहे बघा, काय पटकन? दादांचं गाणं डायरेक्ट कसं, माळ्याच्या माळ्यात कोण उभी, ते असं सौंदर्य तयार करत नाही, पण त्यांचं गाणं जास्त लवकर लोकांपर्यंत पोहोचतं. राखण करते नीरावजी, किंवा दुसरं गाणं आहे त्यांचं, काय ग सकू बोला दाजीबा. आता त्याच्यातला जो सकू आहे त्या सकूला ते यमक कसा घेतला बघा त्यांनी, काय ग सकू बोलू का नको.
म्हणजे नको हा शब्द ग्रामीण भाषेतला किती चपखलपणे त्याने बसवलेला आहे. घडी बर जर थांबशील का ग मनात काय तुझ्या सांगशील का. सरळ 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 एकदम मजा, सहजपणा. दादांचे चित्रपट सहजपण असतात, संदेश देणारे पण असतात, समजून सांगणारे पण असतात, राजकारणावर भाष्य करणारे पण असतात, सौंदर्य घालणारे पण असतात. आता एक कविता आहे, तांबेची कविता आहे, आणि त्या कवितेमध्ये ते आपल्या मुलीच्या गालावर असलेल्या खळीच्या सौंदर्याचं वर्णन करतात. त्या ओळी अशा आहेत. लाट उसळोनी जळी खळे व्हावे, लाट उसळोनी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हसता तुझ्या व्हावे, कुचंबळूनी लावण्य बरं व्हावे. ही कविता आहे एका मुलीच्या, लहान मुलीच्या सौंदर्याचं वर्णन करणारा तिच्या वडिलांनी केलेली कविता आहे. की तिच्या गालावरती जी खळी आहे ना, ती खळी कशी की समुद्राच्या लाटाशी उसळून यावी बाजूला, आणि आल्यानंतर सगळं पाणी निघून जावं. कुठेतरी एक छोटासा खड्डा असेल, त्या खड्ड्यातच पाणी साठलं. छोटासा खड्डा आहे कुठेतरी, तिथे साठलं पाणी, आणि त्या साठलेल्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब उमटावं. ते जितकं सुंदर आहे की नाही, तितकी सुंदर तुझ्या गालावरची खळी, असं तो बाप आपल्या मुलीला सांगतोय. पण दादा कोणते किती फास्ट आहे. ते इथे 4 ओळी 5 ओळी वापरलेले आहेत, 4 ओळी वापरले आहेत. दादा कोणते डायरेक्ट पहिल्या ओळीत सांगतात, अगं गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला, कसं सांगू तुला. संपलं दादाची कविता, दादांचं गाणं. तर हा जो काही दादांचा भाग आहे खूप सुंदर आहे. आणि मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्यात येऊया. मी शेवट करतो. माझ्याकडे अजून जवळजवळ 10 उदाहरण आहेत, पण कुठेतरी आपण थांबलो पाहिजे. तर जर सुरुवातीपासून तुम्ही हा कार्यक्रम पाहिला असेल तर तुम्हाला खूप काही गोष्टी कळल्या असतील, आणि त्या कळलेल्या गोष्टी लिहून काढल्याशिवाय मजा नाही मित्रांनो. धन्यवाद. मला बरेच जण रिप्लाय देतात, त्यांना धन्यवाद. तर नाहीतर काय होतं सांगू का, की बऱ्याच वेळेला शाळेमध्ये शिक्षक शिकवतात. मी चांगल्या शिक्षकांबद्दल नाही बोलत, चांगले शिक्षक भरपूर आहेत, पण काही शिक्षक आहेत की जे बरोबर शिकवत नाहीत. त्या शिक्षकांबद्दल मी सांगतोय की, तर असं एक वर्तुळ तुमच्या डोळ्यासमोर आणा, एक वर्तुळ आणा तुमच्या डोळ्यासमोर, आणि त्या वर्तुळामध्ये नाही एक वर्तुळ तुमच्या डोळ्यासमोर घ्या, आणि त्या डोळ्यामध्ये त्या वर्तुळासमोर सुरुवातीला एक वरती पॉईंट घ्या, स्टार्टिंग पॉईंट. पूर्ण वर्तुळ फिरलं आणि मग इथे आला एंड पॉईंट, स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट. असं समजा की जून मध्ये शाळा सुरू झाली, या वर्तुळावरून आपण पूर्ण आलो, आणि आपण कुठे संपलो तिथेच एंडला आलो. म्हणजे आपलं वर्तुळ पूर्ण झालं. म्हणजेच काय, रेस कोर्स. तर आताच काय झालं की शिक्षण हे रेस कोर्स झालं. शिक्षण हे रेस कोर्स झालेलं आहे. आणि म्हणून मुलं काय म्हणतात माहिती का, मी ते गाण्याने सांगतो आणि ते त्याच्यावर भाष्य करतो संपवतो. मुलं काय म्हणतात की शिक्षकाने शिकायला सुरुवात केली जून मध्ये, आणि त्यांनी चांगली उदाहरणं वगैरे काही दिली नाहीत, नुसतं पाठ्यपुस्तकातली पाठ सांगत गेला, आणि पूर्ण अभ्यासक्रम संपला, नवीन वर्ष सुरू झाला. मग मुलं कोणतं गाणं म्हणतात नाही ते, अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिले है कौन सी, ना वो समझ सके ना हम. हा असा प्रवास झाला की तो त्या शिक्षकांनाही कळाला नाही आणि विद्यार्थ्यांनाही कळाला नाही. पण तुम्ही जर माझं व्याख्यान नीट ऐकलं असेल तर हा सगळा प्रवास या गाण्याच्या नेमका उलटा आहे. तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे, आणि मी स्वतःही खूप एन्जॉय केलं. आणि म्हणून मी आता थोडं वेळ जास्त झालेली आहे, तर इथे मी थांबतो आणि तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलाय, आणि आबाळे सरांना माईक सुपूर्द करतो. धन्यवाद सर. खूप छान सर. चित्रपट एक भाषा प्रसाराचे माध्यम या विषयावरती आपण इतकं सुंदर भाष्य केलं. सुरुवात माध्यमापासून केली. माध्यमांवर जो प्रभुत्व मिळवतो तो जगावर राज्य करेल असं आपण सुरुवात करू. चित्रपट पाहावा कसा, चित्रपट कुठल्या नजरेने बघितला पाहिजे हे सांगता अनंत उदाहरण देऊन आपण व्याकरण कसं शिकता येतं, भाषा कशी शिकता येते, त्या शब्दातलं सौंदर्य कसं शोधता येतं, जणू काही चित्रपट बघण्याची आपण दृष्टी दिली. आणि चित्रपट हा केवळ फक्त करमणुकीसाठी नाही आहे, तर तो आपल्याला बरंच काही शिकवून जातो, भाषा शिकवतो, बऱ्याच आपल्या ज्ञानात भर घालत असतो. ती दृष्टी आज आपण आपल्या व्याख्यानातून आमच्या विद्यार्थ्यांनाही दिलेली आहे.
आणि भाषा विषयाचा प्रचार आणि प्रसार कसा होऊ शकतो हे अतिशय सुंदर शब्दामध्ये सांगितलं. सर, मी आमच्या टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आणि सर इथे आलात, आपण खूप सुंदर असं भाष्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि याचं व्याख्यान इथेच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.